नामरूपाचा संबंध. नाम घेत असताना रूपाचे ध्यान आवश्यक आहे का? वास्तविक नाम आणि रूप ही भिन्न नाहीतच. नाम तेची रूप, रूप तेची नाम, नामरूप भिन्न नाही नाही. नाम हे रूपाच्या आधीही आहे आणि नंतरही उरते. नाम रूपाला व्यापून असते. वाल्मिकींनी राम जन्माला येण्यापूर्वी रामायण लिहिले आणि रामाने मागाहून जन्म घेऊन त्यात वर्णन केल्याप्रमाणे आचरण करून दाखविले. म्हणजे रूप अस्तित्वात येण्यापूर्वी नाम होते आणि रूप गेल्यानंतरही आज नाम शिल्लक आहे. नाम घेणे हे मुख्य आहे. ते घेत असताना रूपाचे ध्यान राहिले तर उत्तमच, पण ते तसे न राहिले तरी नाम घेत असताना रूपाचे स्मरण सूक्ष्म रूपाने असते. समजा एका गृहस्थाच्या घरी राम नावाचा गडी आहे. तो गृहस्थ राम राम असा जप करीत बसला आहे, पण त्याचे लक्ष रामरूपाकडे नाही, मनात काहीतरी दुसरेच विचार चालू आहेत. अशा वेळी त्याला जर एकदम विचारले की तुम्ही कोणाचे नाव घेत आहात, तर अर्थात रामाचे असेच उत्तर तो देईल. हे उत्तर देताना त्याच्या मनात दाशरथी राम हीच व्यक्ती असणार, रामगडी ही व्यक्ती नसणार. याचाच अर्थ असा की नाम घेत असताना रूपाचे ध्यान सूक्ष्म रूपाने आत जागृत असते. म्हणूनच रूप ध्यानी येत नाही म्हणून अडून बसू नये. नामस्मरण करण्याचा अट्टाहास ठेवावा, त्यात सर्व काही येते. एखाद्या माणसाची आणि आपली ओळख असेल तर पहिल्याने त्याचे रूप पुढे येते आणि नंतर नाम येते. पण आपली त्याची ओळख नसेल आणि आपण त्याला बघितलेलं नसेल तर त्याचे नाव आधी येते आणि नंतर रूप येते. आज आपल्याला भगवंताची ओळख नाही म्हणून त्याचे रूप माहिती नाही, परंतु आपल्याला त्याचे नाम घेता येईल. सध्यासुद्धा त्याचे नाम घेताना त्याची आठवण आपल्याला होते. हा आपला अनुभव आहेच. भगवंताचे रूप तरी निश्चित कुठे आहे? एक राम काळा तर एक राम गोरा असतो, एक राम लहान तर एक मोठा असतो, एक राम उग्र तर एक सौम्य असतो, पण सर्व रूपे एका रामाचीच असतात. भगवंत स्वतः अरूप आहे, म्हणून जे रूप आपण त्याला द्यावे तेच रूप त्याचे असते. यासाठी आपण कोणत्याही रूपामध्ये त्याचे ध्यान केले तरी चालते.